वैष्णवी हुंडाबळी प्रकरणातील 3 आरोपींना आज पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे। सासू लता, नणंद करिश्मा आणि पती शशांकला आज न्यायालयात हजर केलं जाणार आहे। तिघांचीही 1 दिवसांची पोलीस कोठडी आज संपत असल्यानं पुन्हा कोर्टात हजर राहणार आहे। हगवणे कुटुंबियांना मदत करणारा निलेश चव्हाण मात्र अद्याप फरार आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी तुषार जरेकर आपल्यासोबत आहेत। तुषार, आपण पाहतोय की पुन्हा एकदा खरंतर हगवणे कुटुंबातील खरंतर वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणातील जे मुख्य आरोपी आहेत त्यांना पुन्हा आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। काय ताजे अपडेट आहेत? किती वाजता कोर्टात हजर केलं जाणार आहे? नक्कीच, कारण एकंदरीत जर आपण पाहिलं तर सासू लता असेल, नणंद करिश्मा असेल आणि पती शशांकला खरं तर आज पुन्हा एकदा कोर्टात हजर करण्यात येणार आहे। आतापर्यंत 11 दिवसांची जी पोलीस कोठडी आहे त्यांची आज पोलीस कोठडी संपली आणि त्यांना पुन्हा आज न्यायालयामध्ये हजर केले जाणार आहे। काल त्यांना हजर केलं गेलं होतं आणि त्यानंतर त्यांना 1 दिवसाची पुन्हा पोलीस कोठडी वाढवून दिली गेली होती। आज पुन्हा न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। दुपारी 2च्या सुमारास खरं तर यांना कोर्टामध्ये हजर केलं जाईल। आज पुन्हा एकदा पोलीस कोर्टामध्ये पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर कशा पद्धतीने युक्तिवाद होतो हे पाहणं महत्वाचं आहे। मात्र यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे हगवणे कुटुंबियांना मदत करणारा निलेश चव्हाण विरोधात खरं तर पिंपरी चिंचवड पोलिसांनी स्टँडिंग वॉरंट इश्यू केलेलं आहे। त्यामुळं या संपूर्ण प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर आता घडामोडी घडताना पाहायला मिळतात। आता निलेश चव्हाण जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत तरी पोलीस कोठडी मिळवण्यासाठी प्रयत्न करताना एकंदरीत पाहायला मिळतील। मात्र आज कोर्ट कशा पद्धतीने या संपूर्ण प्रकरणावरती सुनावणी करते ते बघणं महत्वाचं आहे आणि त्यानंतर ह्या प्रकरणातील हे जे 3 आरोपी आहेत ते या प्रकरणामध्ये त्यांची रवानगी कुठं होते हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे। करण, नक्कीच तुषार, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।